कारण बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलंय 80% समाजकारण 20% राजकारण। आणि म्हणून हा गुरुमंत्र, हा मूलमंत्र जो शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिलाय, आपण एक व्रत कधी सोडलं नाही आणि कधी सोडणार नाही। आणि म्हणून या वेळेस आपण पाहिलं की अनेक शिवसैनिक तिकडे मदत करतायत, मदतीच्या घरा पोचतायत। जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथे शिवसेना। आणि मगाशी गुलाबरावनी सांगितलं की जिथे संकट, इर्षाळवाडीचं उदाहरण त्यांनी दिलं, जिथे संकट तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही, हे आपलं धोरण आहे। आणि म्हणून आपण मदतीचं धोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे। जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जाण्याचं काम शिवसेना करते, हे आपली जबाबदारी आहे। खरं म्हणजे महापुरामुळे बळीराजा पूर्ण कोलमडून गेला आहे, परंतु आपण सर्व त्याच्या पाठीशी उभे आहोत, आपण त्याच्या मागे आहोत, सरकार त्याच्या मागे आहे। आणि म्हणून कुठल्याही अटी शर्ती सगळ्या बाजूला ठेवून यावेळेस मंत्रिमंडळात देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये बळीराजाला आपण मदतीचा हात, त्याला आधार दिला पाहिजे। आणि म्हणून जे काही या परिस्थितीमध्ये संकट मोठा आहे, लोक आम्हाला सांगत होती अनेक वर्ष आम्ही कधी एवढा पाऊस पाहिला नाही, अनेक वर्षात कधी एवढं संकट आम्ही पाहिलं नाही, सगळं 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 उद्ध्वस्त झालंय। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला की या मेळाव्यामध्ये फक्त आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत जवळचे, आणि त्यांना आपण या मेळाव्यात बोलवलं, आणि बाकी सगळे लोक तिकडे मदत करतायत। दसरा सण मोठा आहे, परंतु म्हणतो आपण दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा, पण यावेळचा दसरा मात्र या दसऱ्यावर पुराचं सावट आहे, पुराचं संकट आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या बळीराजा, आपला अन्नदाता, त्याच्या मागे उभं राहण्याचं काम शिवसेना करते आहे। आणि अशा वेळेस आपण जो निर्णय घेतला, बाळासाहेब असते तर त्यांनी देखील आपल्या शिवसैनिकांची पाठ थोपटली असती। हा निर्णय घेतला आपण हा बळीराजाच्या हितासाठी, बळीराजाला वाचवण्यासाठी। आणि म्हणून या पुरामध्ये अगदी पाऊस वैऱ्यासारखा कोसळला, परिस्थिती भयानक आहे। अशा परिस्थितीमध्ये त्याला मदतीचा हात द्यायचा नाही, मग कधी मदतीचा हात द्यायचा? आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की यावेळेस आपण सरकार देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील, शिवसेना देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील। आणि पूर्वी देखील जेव्हा दुष्काळ झाला, इथं रामदासबाई आहेत, इथं आपले सर्व नेते आहेत, या सर्वांनी जेव्हा जेव्हा दुष्काळ आला, जेव्हा जेव्हा पूर आला, त्या वेळेस त्यांना अगदी आपल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य, पाणी, जीवनावश्यक वस्तू, त्याचबरोबर जनावरांना चारा देखील देण्याचं काम, इथून नेण्याचं काम शिवसेनेने केलं। ही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी